उल्लेख मी करू पाहतोय। आमच्या या कर्तव्यनामामध्ये सगळ्यात प्रथमतः गेल्या 25 वर्ष जी काय आमच्या प्रकल्पग्रस्तांची फसवणूक सुरू आहे, इथल्या प्रकल्पग्रस्तांच्याच नेत्या आमदार खासदारांकडून त्या प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरं नियमित करणार वंदनीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार एक सगळ्यांना प्रति देण्यात याव्या। सचिन पटकन तुझा स्वतः हे नको हे राहू दे, त्या फक्त जाहीरनाम्याच्या पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पहिल्यांदाच ही मागणी होत आहे कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून किंवा उमेदवाराकडून। लोकनेते दिबा पाटील साहेब यांना मरणोत्तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने द्यावा अशी एक मागणी आम्ही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करतोय। वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शिवकालीन शस्त्रास्त्र संग्रहालय उभारणार। शिवाय सातत्याने आम्ही शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयावर गेली काही महिने वर्ष बोलतोय। खासगी शाळांचं शासकीय ऑडिट करून पुढील 5 वर्षात 1 रुपये फी वाढू देणार नाही। त्याचबरोबर खासगी हॉस्पिटलचे उपचारांचे दरपत्रक निश्चित करून रुग्णांची होणारी लूट थांबवणार। 80% स्थानिकांच्या नोकरीचा जो विषय तो MIDC सर्व कंपनीत तो रोजगार उपलब्ध करून देणार। आपल्या महाराष्ट्राला एक मोठी संत परंपरा आहे। आपल्या ज्ञानेश्वर माऊलीपासून ते संत एकनाथापर्यंत या सर्व संत परंपरेतील सर्व संतांच्या तैलचित्राचं आणि कार्याचं एक म्युझियम या नवी मुंबईमध्ये उभारणार असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेलं आहे। शिवाय आम्ही एक विषय सातत्याने बोलतोय की तुर्भे येथे 4 ते 5 एकरची जागा आहे। SD महामंडळाला ती जागा मिळालेली आहे, पण अद्याप तिथे SD डेपो उभा झालेला नाही। राज्य सरकारकडे पाठपुरावा करू तो SD डेपो आम्ही उभारू असे आम्ही आमच्या जाहीरनाम्यात सांगितलंय। आम्ही हे केलं मध्ये तर बरेच मुद्दे आहेत, ज्यात 600 कोटी आम्ही सिडकोचे वाचवले। नवी मुंबईच्या गोदामात 46 कोटी रुपयाचे तूर डाळीचा अवैध साठा पकडून दिला। सायन पनवेल हायवेचं कॉन्क्रिटीकरण जे दिसतंय त्याला 40 कोटी आमच्यामुळे मंजूर झाले। कामगारांना 135 कोटी रुपये मिळून दिला असेल। 14,500 नागरिकांचे सिडको सोडत धारकांच्या मुद्रांक शुल्कामागे 145 कोटी रुपये आम्ही वाचवले। कोविडमध्ये सुद्धा खाजगी हॉस्पिटलच्या बिलांचं ऑडिट करून अभिजित बांगरांच्या माध्यमातून आम्ही 15 कोटी रुपये परत मिळवून दिले। आणि वाशी आणि ऐरोली टोल याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहेच। नुसतं याची वजाबेरीज केली तरी 800 ते 1000 कोटी रुपये आम्ही नवी मुंबईकरांचे गेल्या 5 वर्षामध्ये वाचवलेले। या संपूर्ण जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे करणारच मध्ये बरेच विषय आहेत। आमच्या LIG ची आणि MIG ची जी घरं आहेत कुटुंब विस्तारापोटी ती बांधलेली घरं नियमित करणार। गेली 10 वर्ष महाराष्ट्र भवनची आता कुठेतरी वीट रचली गेली, पण आता जे आमदार होणारच नाहीयेत तर पुढे कार्य आम्हालाच करायचंय, त्यामुळे महाराष्ट्र भवन पुढील 5 वर्षात उभं राहील असा एक शब्द आम्ही देतोय। पोलीस वसाहतींचा अत्यंत गंभीर विषय या नवी मुंबईत आहे। त्यांना हक्काची घरं मिळावी म्हणून आम्ही प्रयत्न करू। MPSC, UPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी एक सुसज्ज प्रशिक्षण केंद्र आम्ही उभारणार। किमान 1000 विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह उभारणार। मी याच्यात पुढे थोडं सांगू इच्छितो। आम्ही एक सिडकोला पत्र पाठवलं होतं की सिडकोने त्यांच्या माध्यमातून 1000 विद्यार्थी क्षमतेचं वसतिगृह या नवी मुंबई शहरामध्ये उभारावं। मागासवर्गीय वसतिगृह समाज कल्याण विभागाचं प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई। आदिवासी विभागाचं वसतिगृह प्रत्येक विभागात शहरात आहे, अपवाद फक्त नवी मुंबई। म्हणजे कुठलंही शासकीय वसतिगृह किंवा आपल्या मराठा बांधवांसाठी असलेलं वसतिगृह आपल्याकडे नाही। ना SC ST साठी असलेलं नाही, ना आदिवासी विभागासाठी असलेलं नाही।
मोठ्या प्रमाणात एज्युकेशन हब असताना त्या कॉलेजेसमध्ये असणारी वसतिगृह ही कमी पडत आहेत. अशा वेळी वसतिगृह असणं ही काळाची गरज आहे. जी ग्रामीण भागातून आपली मुलं येतात त्या प्रत्येकाला इथे भाड्याने रूम घेऊन राहणं किंवा पेंगेस म्हणून राहणं हे परवडत नाही. सरप्राईजली मला आलेलं पत्र सिडकोचं, जे मी आता थोडस राहिलं माझ्याकडून, 8 प्लॉट सिडकोने शासकीय वसतिगृहासाठी राज्य सरकारला दिलेले आहेत. मात्र त्यातल्या एकही प्लॉटवरती अद्यापर्यंत वसतिगृह उभारलं गेलेलं नाही आणि त्याच्यासाठी इथले स्थानिक आमदार यांनी कधीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केलेला नाही. त्यामुळे एकही शासकीय वसतिगृह आज नवी मुंबई शहरात उभं राहिलेलं दिसत नाही. आम्ही पालवसर असतील किंवा अनेकांना भेटलो आणि त्यांच्या माध्यमातून एक मागणी आली जी मी इथे मांडलेली आहे. नवी मुंबईतील विविध क्षेत्रातील कलाकारांच्या गुणांना वाव देण्यासाठी एक आर्ट गॅलरी, जागतिक दर्जाचे कला दालन, इथले जे आर्टिस्ट असतील त्यांना मुंबईतच जायचंय जेजेला किंवा रयजाला आणि तिथेच जाऊन त्यांचं एक्झिबिशन सगळ्या पेंटिंग्स आणि याचं करायचं. आपल्याकडे एखादी आर्ट गॅलरी नाही. एक बॉटनिकल गार्डनसाठी तुर्बे येथे मोठी जागा आहे ज्याच्यावर एक मोठ्या राजकीय नेत्याचं अतिक्रमण आहे. ते हटून आम्ही बॉटनिकल गार्डन उभं करू असा आम्ही शब्द दिलाय. जमिनी फ्री होल्डचा विषय आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, ज्या पद्धतीने चार्जेस केलेले आहेत. ते चार्जेस उभारायची काही गरज नाही. ट्रान्सफर चार्जेस तर माफच केलेले नाहीत अजून. कंडोनियम अंतर्गत सोसायटी मधली कामं पूर्वी काही वर्षापूर्वी 2005च्या अगोदर होत होती, नंतर का झाली नाही आणि याच्यावर आमदार कुठलाही शब्द आवाज उठवत नाही. इमारतीच्या पुनर्विकासाचा विषय असेल, आमच्या कंत्राटी कामगारांच्या सेवेत कायम करण्याचा विषय असेल, बेलापूरचा किल्ला ज्याच्याबद्दल मोठा टाहो फोडला होता आमच्या स्थानिक आमदारांनी, बंगला तर झाला पण किल्ला काही झाला नाही अजून. सरकारी अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालय उभारणार ज्याची मागणी सातत्याने, एकही इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं किंवा मेडिकल कॉलेज इथे नाही, जे राज्य सरकारने इथे उभं केलं पाहिजे. आमच्या महिला बचत गटांचा MIDC त्या माध्यमातून असेल रोजगाराचा विषय. एक महत्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे मी आमदार झालो तर नक्की पाठपुरावा करेन. कोविडच्या अगोदर आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना 50% त्यांच्या तिकीट दरात सवलत होती. कोविडच्या अगोदर म्हणजे जे काही एक्सप्रेस आपल्या ट्रेन असतात त्याला, मी लोकल नाही म्हणत, CST टू इथे असणार आहे. कोविड नंतर केंद्र सरकारने ही सवलत बंद केली. कारण काय मला कल्पना नाहीये, बजेट नसावं की किंवा काय. ही सवलत आम्ही परत सुरू करू केंद्र सरकारकडे हे करून, असा एक शब्द मी दिलाय. आपले सर्व रेल्वे स्टेशन जे आहे तिथे जिने किंवा लिफ्टची सोय करण्यात यावी. दिव्यांग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, आपल्या कुठे एस्केलेटरची सोय नाही आहे त्याची मागणी आम्ही सिडकोकडे ऑलरेडी केली. पशुवैद्यकीय रुग्णालय असेल, प्रदूषणाचा विषय असेल, आमच्या झोपडपट्टीधारकांच्या फोटोपाथचा विषय असेल, क्रीडा संकुलाचा विषय असेल, घणसोलीला तर जागा आहे, ते होणार आहे की नाही माहित नाही. आणि आम्ही धननिरंकार संप्रदाय जो आहे ज्याला सातत्याने भेटलो त्यांच्याकडून त्यांच्या एक भव्य भवन नवी मुंबईत उभं राहावं असं एक त्यांचं म्हणणं होतं, ज्याचा सुद्धा आम्ही अंतर्भाव या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे. काल परवा खूप महाराष्ट्रातले मोठे नेते नवी मुंबईमध्ये आले होते. रात्री 10 नंतर आले, पण ते खूप मोठे नेते असल्यामुळे त्यांना आचारसंहितेचं काही बंधन नसावं असं मला वाटतंय. कारवाई फक्त आमच्यावरच होती. 10 मिनिटं पुढे मागे गेला आणि ते स्वतःच सांगत होते की 10 नंतर जरी मी आलो असलो तरी मी अंतर्गत बैठक घेतलेली आहे. पण आम्हाला अंतर्गत पत्रकार परिषद घ्यायला पण पोलीस सांगतात परवानगी पाहिजे, परवानगी पाहिजे. ते सांगतात पब्लिक प्लेसमध्ये नाही. मग आमचे काय पब्लिक प्लेसमध्ये आहे? आम्ही पब्लिक प्लेसमध्ये वेळेचं उल्लंघन केलं की लगेच आम्हाला सुरू असो. कायदा सगळ्यांना समान नसतो. आमचं सरकार आल्यावर कदाचित आम्हाला देतील उल्लंघन केल्यावरती परवानगी, असावं असं काही. पण त्यांनी इथे येऊन वडिलांसमोरच पोराला दाखवलं म्हणे गद्दारांना आम्ही जागा दाखवून देऊ. हे राजकारण ह्या पूर्ण नवी मुंबईत विविध माध्यमातून सुरू आहे. अगोदर तयारी करत होते राष्ट्रवादीच्या तुतारीतून एक वेगळेच व्यक्ती. त्याच्यानंतर त्यांचे बॅनरबाजी थंडावत नाहीत तर शिंदे गटातून माजी आयुक्त म्हणतात तिकीट नाही मिळत.
म्हणून मी तुतारीत जाणार म्हणून बॅनर लागले होते. त्यांचं थोडस दुर्लक्ष झालं आणि संदीप नाईकच जाऊन तुतारीत बसले. तिकीट विकत घेतलेलं आहे. त्यांच्या कार्यामुळे मिळालेलं नाही. ज्याचा जास्त रेट त्याला तिकीट. म्हणजे मला नवी मुंबईकर सांगतात काहीतरी 5-25 कोटीला तिकीट विकत घेतलं जयंत पाटलांकडून. आता जयंत पाटील साहेबांनीच त्याचं उत्तर द्यावं. काय ते कमिशनर साहेबांनी कमी बोली लावली असेल. त्यांनी तर शेवटपर्यंत उत्तर दिलं नाही की त्यांनी प्रवेशाचे बॅनर लावले होते माजी आयुक्तांनी, तर ते गेले का नाही याचं उत्तर तुम्ही पत्रकार बंधूंनी पण त्यांना निश्चित विचारलं पाहिजे. आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतोय की आम्ही काय काम करणार आहोत. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या संघटना ज्यांनी सांगितलंय, गजानन काळेंनी लिहून दिलंय, तुम्ही पण लिहून द्या. अद्यापपर्यंत ह्या लोकांनी लिहून दिलेलं नाही. मी पुढे जाऊन विचारतोय अजून. आज जरा अजून एक बॉन्ड पेपर आहे. मी काय 2 बॉन्ड पेपर झाले म्हणजे देतील लिहून. आज एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर. मंदाताई म्हात्रे पूर्वी काँग्रेस, नंतर वंदनीय पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादीचं घड्याळ, नंतर तिथून तिकीट मिळत नाही म्हणून भारतीय जनता पक्ष. यावेळी मिळालं नसतं तर कुठेतरी जाण्याच्या तयारीत होते. नवी मुंबईमध्ये हवा होती की जातायत जातायत जातायत. तुतारीने सगळ्यांना डोळे मारून ठेवले होते. जो येईल तो आपला. रेट सांगा. खोक्या खोक्यांचे आरोप तुम्ही करता आणि जयंत पाटील साहेब पैसे घेऊन तुम्ही तिकीट देता. काम करणारा जो तुतारीतला कार्यकर्ता आहे त्याला काय वेदना होत असतील. जो अत्यंत वाईट काळात वंदनीय पवार साहेबांच्या या नवी मुंबईत राहिला, त्याने त्याचा झेंडा रोवून ठेवला. त्याला विचारू असं वाटत नाही जयंत पाटलांना किंवा यांना घेऊ की नको घेऊ. ज्यांनी गद्दारी केली होती, वंदनीय पवार साहेबांनी पाठीत खंजीर खुपसला होता आणि या नवी मुंबईचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षात गेले होते. तुम्ही पण खोके घेऊन केले ना जयंत पाटील साहेब. संदीप नाईकांचा प्रवास, वंदनीय नाईक साहेबांचा प्रवास शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आता भाजप. अजूनही गॅरंटी नाहीये. उद्या हे निवडणुकीला पडले संदीप नाईक तर ह्या पक्षातच राहणार आहे तुतारीतून, तर परत तुतारीतून एमआयएम मध्ये जाणार आहे माहित नाही, त्या समाजवादी पक्षात जाणार आहे कल्पना नाही. 4 पक्ष बदलले दोन्ही उमेदवारांनी. आयुक्तांचं तर विचारूच नका. माझी त्यांची गंमत तर त्यांनी आयुक्त असताना जी कामं केली ती आता लिहिली. अहो त्याचे पगार मिळत होता त्याचा तुम्हाला. ती ड्युटी होती तुमची, ते कर्तव्य होतं तुमचं. तुम्ही उपकार नाही केलेत नवी मुंबईकरांवर. हे सगळ्यात आयुक्तांनी, म्हणजे उद्या रामास्वामी बॉन्ड पेपरवर लिहून द्या नवी मुंबईकरांना. आहे हिंमत, आहे का धाडस, तर सांगावं. संदीप नाईकांना या पत्रकार परिषदेतून मी आव्हान करतोय की आपण सुद्धा हा बॉन्ड पेपर अशा माध्यमातून लिहून द्यावा. म्हणजे तुतारीमधले जे काही निष्ठावंत असतील आणि नवी मुंबईकरांनाही कळेल की बाबा पक्ष बदलण्यात यांचा हा कदाचित शेवटचा पक्ष असावा. नाहीतर इथे काही मिळालं नाही म्हणून परत अन्याय झाला आणि अन्याय नवी मुंबईकरांवर झाला म्हणून परत या पक्षातून त्या पक्षात उडी मारायला हे मोकळे, ज्यांचा कुठल्याही विचारांशी तत्वाशी काहीही देणं घेणं नाही. पहिला जय श्रीराम आणि आता लगेच रामकृष्ण हरी. पुढे जाऊन समाजवादी पक्षात जाऊन अल्लाह अकबर म्हणणे म्हणजे झालं.
ही अशी लोक रोज वेषांतर करणारी हे नवी मुंबईकरांना हवीत. हे आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून दिलं आणि खुल्या चर्चेचं आव्हान देतोय. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी सातत्याने विचारतोय. आमच्या छोट्या छोट्या सभा होतील, राजसाहेबांची जाहीर सभा झाली. बहुधा यांच्या पक्ष नेतृत्वाचा यांच्यावर विश्वास नाही म्हणून अजूनही एका मोठ्या शीर्ष नेत्याचं अजून काही सभाच झाली नाही इकडे. आता मी बोलल्यानंतर उद्यापासून बघा लगेच द्या सभा नाही तो गजानन काय अजून आमचं काहीतरी काढत बसेल. शीर्ष नेत्यांनाही माहिती आहे हे पडणारच दूर काहीगिरी आणि बाईगिरी. माझ्या नेत्याला माहिती आहे मी निवडून येणार. 8 तारखेला सभा दिली, विश्वास दिला, आमच्या मागे ताकद उभी केली. 10 वर्ष संदीप नाईक 2009 ते 14 आणि 14 ते 19 ऐरोली विधानसभेचे आमदार होते. 2014 ते 19 आणि 19 ते 24 मंदाताई बेलापूर विधानसभेचे आमदार होते. 10 वर्ष ह्या दोघांनाही ऐरोली आणि बेलापूर विधानसभेतून मिळाले. मात्र या 10 वर्षामध्ये नवी मुंबईकरांना काय मिळालं तर काही मिळाले. जर यांना वाटतं यांनी खूप काही केलं 10 वर्षात आज आमदार म्हणून, मी एक खुल्या चर्चेचं त्यांना निमंत्रण देतो. खुल्या चर्चेचं निमंत्रण 15 तारखेला दुपारी 3 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे या. मी स्वतः येणार आहे आणि 10 वर्षात आपण काय कामं केली. मी महानगरपालिकेची कामं सांगू नका. विधानसभेचा आमदार म्हणून आपण कुठला प्रकल्प आणलाय राज्य सरकारकडून, आपण कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून नवी मुंबईकरांसाठी, आपण कुठल्या गोष्टी केल्या राज्य आणि केंद्र सरकारकडून आणून, या संदर्भातली खुली चर्चा शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2024 दुपारी 3 वाजता आग्र्याचं निमंत्रण. खुली चर्चा, स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी. आदरणीय संदीप नाईक, उमेदवार महाविकास आघाडी बेलापूर विधानसभा. पुढे लिहिलंय माजी आमदार ऐरोली विधानसभा सन 2009 ते 14 आणि 2014 ते 19. दुसरे पाहुणे आहेत आदरणीय मंदाताई म्हात्रे, उमेदवार महायुती बेलापूर विधानसभा, माजी आमदार बेलापूर विधानसभा 2014 ते 19, 19 ते 24. ते सगळं निमंत्रण पत्रिका जाऊ दे. सचिन उटर. विशेष सूचनामध्ये वर लिहिले आपण आमदार असताना 10 वर्षात प्रकल्पग्रस्तांचे आणि नवी मुंबईकरांचे कोणते प्रश्न सोडवले हे या चर्चेत येऊन सांगावे. नंबर 2, राज्य केंद्र सरकारकडून कोणते प्रकल्प योजना आणल्यात आणि कोणती कामं केली हे सुद्धा सांगावे. कृपया मनपाची कामे सांगू नये असं कंसात मी मुद्दा म्हणून लिहिलंय. ते येऊन आपल्या महानगरपालिकेचं सुशोभीकरण, रस्ता, फुटपाथ याच्यावर चर्चा होईल. संदीप नाईकांच्या तर पत्रकामध्ये चित्रकला स्पर्धा घेतल्यामुळे मला पहिल्यांदाच कळलं आमदारांनी चित्रकला स्पर्धा आहे. ठीक आहे, जे केलंय तर केलंय, पण आमदारांची ही पण कामं असतात. विशेष सूचना लिहिली उमेदवारांनी उमेदवाराचा प्रतिनिधी या चर्चेत पाठवू नये. बऱ्याचदा उमेदवारच येत नाही तुमच्या चर्चेत. चर्चेत वादग्रस्त इतक्या होत्या की उमेदवार कल्टी मारतो. आपण स्वतः यावे आणि येताना समर्थक यांना आणू नये. म्हणजे काय गडबड घोटाळा नको. आपण आणि आपला स्वीय सहाय्यक यांना फक्त सोबत आणायची परवानगी आहे. म्हणजे एकाला एक. नवी मुंबईकरांच्या हितासाठी आपण इतके करालच ही अपेक्षा. निमंत्रक गजानन काळे, उमेदवार बेलापूर विधानसभा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. कंसात लिहिलं मी स्वतःही गेल्या 10 वर्षात मनसेकडून आम्ही कोणती कामे नवी मुंबईकरांसाठी केली याचा लेखाजोगा मांडणार आहे. म्हणजे आम्ही काय केलं हे आम्ही सांगणार आहोत. आणि 10 वर्ष यांना ऍज अ आमदार म्हणून दिले, त्यांनी सुद्धा येऊन या गोष्टी सांगाव्यात असं एक आव्हान मी आपल्याला केलंय. गंमत तुम्हाला सांगतो, दोघांचे पत्रक बघितलं मी.
हे पत्रक आहे संदीप नाईक. महाविकास आघाडीच्या पत्रकामध्ये पहिलं पत्रक, वंदनीय बाळासाहेबांचा फोटोच नाही. वंदनीय दिवा पाटील साहेब तर लांबच राहिले, बहुधा त्यांचा काही त्यांच्याशी संबंध नसावा. शेवटी ते प्रकल्पग्रस्तांचे नेते, त्यामुळे त्यांनी दिवांचा फोटो टाकावा किंवा न टाकावा हा त्यांचा प्रश्न. ते आम्ही बोलल्यानंतर दुसरं पत्रक आलं, बाबा लगेच वंदनीय बाळासाहेबांचा फोटो आणि वंदनीय दिवांचा पण फोटो आला. आहे ना गंमत? अशा गमती जमती चालू आहेत बेलापूर विधानसभेत. मंदाताईंच्या पत्रकाची मोठी गंमत. मंदाताई मात्र यांच्या अल्पपरिचयामध्ये त्यांनी केलेली कामं ते सांगतात. दशक्रिया विधी शेडची उभारणी केली जात आहे, केली जात आहे, केलेली नाही, पूर्ण झालेली नाही. मला आमदाराचं काम माहित नव्हतं दशक्रिया विधी शेड पण उभा करायचा असतो. उद्यानाचे सुशोभीकरण, सर्वांकरता ओपन जिम व लहान मुलांकरता खेळणीही बसून दिली आहे. आता हे आमदाराचं काम असं मला खरंच माहित नाही. सार्वजनिक ठिकाणी शौचालय व स्वच्छतागृह उभारली आहेत. वाशी ते बेलापूर या विभागात नागरिकांसाठी सोलर हायमास्ट व पथदिवे उभारणी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मला कल्पना नाही ते काय असतं ते बाबा. अजून काय, नवी मुंबईकरांसाठी बटरफ्लाय गार्डन, ग्लो गार्डन हे मुळात महापालिकेने उभं केलंय. कामात सुरुवात केली आहे, पूर्ण झालेलं नाही. अजून काय, काय महाराष्ट्र भवनच्या भव्य वास्तूच्या उभारणी सुरुवात झाली आहे, पूर्ण झालेलं नाही. आदिवासी भवनचं तर तुम्हाला गंमत माहितीच आहे. सारसोळ येथे सुविधायुक्त मच्छी मार्केटची उभारणी केली जात आहे, पूर्ण झालेलं नाही. हे काम आहे. दुसरं कुठे गेलं? ऍप केलं का तुम्ही? संदीप सर दिले ना, तुम्ही कुठे घेतलं? सोबत नगर मला लागेल. संदीप नाईकांचं पत्र आहे. केलेली कामं काय आहेत? सक्षम पायाभूत नागरी सुविधांची निर्मिती. कुठली? कुणाचा पाया केलाय? स्वतःचाच पाया उभारलाय. सार्वजनिक स्वच्छता मोहिमांचे आयोजन. भव्य चित्रकला स्पर्धेतून लाखो विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची रुजवा. आमदारांची कामं बघा 10 वर्षात. अजून काय, भव्य रक्तदान शिबिर. आमचे वॉर्ड अध्यक्ष पण घेत असतात, अध्यक्ष. दाखले वाटप. अजून काय, क्रीडा स्पर्धा आणि SSC सराव परीक्षा. 10 वर्षात एवढीच कामं केली त्यांनी डावीकडे. कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून, राज्य सरकारकडून, कुठल्या MPSC UPSCच्या मुलांसाठी केलंय, हॉस्टेल उभारलंय. कुठल्याही गोष्टी यांनी केलेल्या नाहीत. मात्र आम्हाला निवडून द्या. आणि 10 वर्षात आम्ही 600 कोटी रुपये सिडको सोडतधारकांचे कमी करून दिले. कामगारांचे 135 कोटी रुपये. भावे नाट्यगृहाची आम्ही दुरुस्ती करून घेतली. टँक पॅनवेल हायवेचं आम्ही केलं. 46 कोटीचे आम्ही डाळ पकडून दिले. 15 कोटी रुपये आम्ही बिलांचं ऑडिट करून घेतले. ही काम आहेत आमची. या माध्यमातून आपल्याशी संवाद साधता आला. 2 गोष्टी. आमचा एक तर जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित केलाय. दुसरं बॉन्ड पेपरवरती मी लिहून दिलंय की मी निवडून आलो तर याच पक्षात राहणार आणि भविष्यातही मला तिकीट मिळालं नाही तरी मी याच पक्षात राहणार. आणि मी संदीप नाईकांना आवाहन केलं की त्यांनी हे लिहून द्यावं बॉन्ड पेपरवरती की ते आता हा त्यांचा शेवटचा पक्ष असेल. आणि तिसरी गोष्ट, यांनी काय कामं केली याची जत्रा आता मी सांगितलेली आहे.
अजूनही गंमत वाटते, स्वतः आपण प्रकल्पग्रस्तांमधून येतात, माझ्यासारख्या एक सर्वसामान्य चळवळीतून आलेल्या कार्यकर्त्याला कळतं की आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही वाशी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला गेलो, आम्ही नेरूळ सेक्टर 10 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेलो, आम्ही तुरुंगात अण्णासाहेब पाटलांना अभिवादन करायला गेलो, आणि एकही पुतळा, साधा अर्धा पुतळा सुद्धा या नवी मुंबई शहरात वंदनीय दिवा पाटील साहेबांचा नाही. त्यासाठी आम्ही जासईला गेलो. पण या चारही ठिकाणी नतमस्तक होण्याचं काम अजून दोनही आमदारांना लक्षात आलं नाही. का लक्षात आलं नाही ते त्यांना माहिती. माझं भारतीय जनता पक्षाचा जो काही मतदार आहे, ते संपूर्ण बेलापूर विधानसभेत आणि कार्यकर्ते, तो अत्यंत सुशिक्षित, हुशार आणि सुसंस्कृत मतदार आहे. काही 10 वर्ष मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं प्रतिनिधित्व आपल्याला आवडलेलं आहे. माझं आपल्याला नम्र आव्हान आहे की हिंदुत्वासाठी म्हणून मंदाताई म्हात्रे यांनी केलेलं एक कार्य आपण दाखवू. ज्यावेळी या मशिदीवरचे भोंगे हटवा असं आंदोलन वंदनीय राजसाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी पुकारलं होतं, त्यावेळी मशिदीच्या बाहेर जाऊन हनुमान चालीसा लावण्याचं काम गजानन काळे आणि त्याच्या सहकार्यांनी या नवी मुंबईत केलं होतं. चाणक्य म्हणून जे काही सिवूरला आहे, तिथे एक अनधिकृत दर्गा उभारला जात होता, ज्याच्या समोरून थेट आपलं BRC दिसत होतं. त्यावेळी ठाणे कलेक्टर, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त यांना तक्रार करण्याचं धाडस गजानन काळे म्हणून मी दाखवलं. तिथले बांगलादेशी आणि रोहिंग्या हटवा म्हणून आदरणीय राजसाहेब ठाकरे सांगतायत. आणि काय प्रमाणात आज बांगलादेशी, की काल परवा माथाडीचे नेते नरेंद्र पाटील पण म्हणाले की APMC मध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशी. अहो, जे स्वतःला नवी मुंबईचे शिल्पकार सांगतायत, त्यांच्या स्वतःच्या गावातच ही मोठी संख्या, त्यांना अजून तिथलं हटवता आलं. काय मंदाताई म्हात्रेंनी हे सगळे बांगलादेशी आणि रोहिंग्या हटवा म्हणून कधी काय केलंय? इथे हिंदुत्वाची भूमिका कायम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेली आहे. ती आम्ही पुढे घेऊन जातोय. आम्ही धर्मांध भूमिका नाही, आमची धर्माभिमानी भूमिका आहे. मराठी बद्दलची आमची कडवट भूमिका आहे. ज्या सानपाड्याला आमची सभा झाली, 2 मिनिटाच्या अंतरावरती तिथल्या नागरिकांचा, सानपाडा वासियांचा विरोध असून सुद्धा तिथे एका मशिदीचं काम चालू आहे गेली अनेक वर्ष. त्याच्या संदर्भातल्या याचिका दाखल केल्या जातात, तरी ते त्याच्या संदर्भात तिथले आमदार बोलत नाही. मला कुठल्या धर्मावर जायचं नाहीये, पण त्या धर्माची तिथे असलेली लोकसंख्या ही 1.5% वर सुद्धा नाही. जर तिथे 1.5% वर लोकसंख्या नाही, तर कुठल्या नियमाखाली आपण तिथे मशीद बांधताय? ही गोष्ट आम्ही विचारायची नाही काय? त्यावेळी आम्ही धर्मांध असतो? त्यावेळी आम्ही बोलू नये? या संदर्भात कधी कुठल्या इथल्या आमदारांनी पत्र दिलंय? आता तर ज्या पद्धतीने संदीप नाईक एका विशिष्ट धर्माच्या बैठका घेत आहेत, भविष्यात इथे असलेला जो हिंदुत्ववादी आहे, जो या विचारांशी काम करणार आहे, जो धर्माभिमानी आहे, त्याने हा धोका ओळखला पाहिजे. जाऊन आश्वासनं देत आहे आपण. संदीप नाईक म्हणतात निवडून आलं की इथे मशीद होणार सानपाड्यामध्ये 2-2, सिवूड सेक्टर 50ची मशीद होणार. हे हिरवं जे काही चाललंय त्याला आमचा विरोध आहे. कुठल्याही धर्माला आमचा विरोध नाहीये, पण ही गोष्ट मनसे म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही उद्या आमदार हो न हो, इथे भारतीय जनता पक्षाच्या सुज्ञ मतदाराला माझं म्हणणं आहे, ही भूमिका आम्ही घेऊन पुढे चाललोय. आपण सुद्धा जागरूक व्हा आणि मराठी, कडवट मराठी आणि कडवट हिंदुत्ववादी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत द्या. अहो, ज्यांना हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी माहित नाही, असे आमदार 10 वर्ष आपल्याकडे.
ज्यांनी विचारधन हे पुस्तक वाचलेलं नाही असे आमदार आपल्याकडे गेली 10 वर्ष, त्यांना हिंदुत्व कशाची खातात माहित नाही असे आमदार आपल्याकडे. त्या सगळ्या सुज्ञ मंडळींना माझं आव्हान आहे आणि मी इथे जाहीरनामा आणि या सगळ्या गोष्टी करून थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. निश्चितपणे आपले काही प्रश्न असतील आपण जरूर विचारा. फक्त 4 वाजेपर्यंत बंधन आहेत, नाहीतर मला नंतर बेड्या ठोकल्या जातील पोलिसांकडून. त्यामुळे 10, 12, 15 मिनिटं आहेत तरी आपल्याला जरा माईक पटकन. एका व्यक्तीने तयारी केली, त्यांनाही शब्द दिला गेला होता तुतारीचं काय जे शीर्ष नेत्यांनी, बहुधा त्यात वंदनी पवार साहेब नसाल, मी जयंत पाटलांचं थेट नाव घेतलं. त्याच्यानंतर 2 दिवस अगोदर इथले माजी आयुक्त यांचे बॅनर अख्ख्या नवी मुंबईकरांनी बघितले, आपणही पाहिले, आपण स्वतः नवी मुंबईकर की ते स्वतः पहिल्या शिवसेनेतून शिंदे सेनेत आणि शिंदे सेनेतून आता ते उमेदवारी मिळत नाहीत म्हणून तुतारीत चालले अधिकृतरित्या. आणि त्यांचा प्रवेश वाशी टोलनाक्या पुढे गेल्यानंतर थांबला आणि कोण संदीप नाईक जाऊन प्रवेश करत. हे समजून घेण्यासारखं आहे की याच्या मागे काय सूत्र आहे. तर याच्या मागे पैशांचं सूत्र आहे. हे विकत घेतलेलं तिकीट आहे, त्याला बोली लावली गेली. कारण हा थेट आरोप आम्ही केलाय की बोली लावून करोडो रुपये खर्च करून ही माणसं तिकीट घेतात. तर भविष्यात जर हे आमदार चुकून झाले तर या नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबईला विकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे नवी मुंबईकरांनी आता सावध व्हावं. पैशांचा महापूर सुरू आहे. मी म्हटलं तसं कोण कोण काय काय वाटप करत आहे. त्यांच्या रॅलीमध्ये महिला आणि पुरुष आहेत म्हणून पैशांचं वाटप चालू आहे. अख्ख्या नवी मुंबईकरांचा विकास रस्त्यावर पडलेला व्हिडिओ पाहिला लोकांनी. म्हणजे यांच्या गळ्यातले स्कार पण हे सगळं टाकतायत. असा प्रकार इथे चालू आहे. जर हे आता तुम्हाला पैसे देऊन इथे आणतात रॅली आणि याच्यामध्ये, तर उद्या हे नवी मुंबईला विकणारच आहे. हाच आमचा आरोप आहे. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काय पक्ष नाही बदलणार, काय गॅरंटी आहे. म्हणजे आम्ही ते आरोप करत होतो म्हणून. तर ते काय तुम्ही काय लिहून दिले काय गॅरंटी आहे का तुमची. मी तो विश्वास निर्माण व्हावा म्हणून आज बॉन्ड पेपर सादर केला. पूर्ण होत की 15 वर्ष आम्ही एका पक्षात आहोत. 15 वर्ष आम्ही पक्ष बदललेला नाही. 2 वेळा मला विधानसभेचं तिकीट मिळालं. आमची 5,000 वरून 28,000 पर्यंत झेप झाली. आम्ही पक्षाशी प्रतारणा केली नाही, तत्वाशी प्रतारणा केली नाही, विचारांशी प्रतारणा केली नाही, निष्ठेची प्रतारणा केली नाही. जी माणसं 2-2, 3-3, 4-4 पक्ष बदलून आज येते त्यांना मी आव्हान केलंय की तुमचा हा तुतारी हा शेवटचा पक्ष असेल तर बॉन्ड पेपरवर लिहून द्या आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करा की बाबा हा चला हा आमचा आता तरी 4 पक्ष झाल्यानंतर शेवटचा पक्ष असेल. एवढंच आव्हान आहे माझं. बोला ना. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.